नमस्कार भावांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या द आर एक्स लेगसी चॅनलवर. आज आपण बोलणार आहे की RX 100 2026मध्ये घेणं फायदेशीर आहे का नाही. मी गाडी घेतल्या भावांनो 2025 सालीच घेतल्या भावांनो, तरी पण मी तुम्हाला सांगतो गाडी घेणं फायदेशीर आहे का नाही. तर एक अर्थी ह्याचा फायदा पण आहे भावांनो, आणि एक अर्थी म्हणला तर नुकसान पण आहे. तर तुम्हाला सांगतो फायदा पहिला सांगतो तुम्हाला गाडी घ्यायचा. गाडीची किंमत भावानं वाढते आहे. प्रत्येक दिवसाला भावानं गाडीची किंमत ह्या वाढणार आहे. RX 100ची किंमत प्रत्येक दिवसाला भावानं गाडीची किंमत वाढणारच आहे. त्यामुळं इन्व्हेस्टमेंटसाठी घेणार असला RX 100, खरं डॉक्युमेंट गाडी घेणार असला म्हणजे डॉक्युमेंट क्लिअर गाडी घेणार असला तुम्ही RX 100, तरच ही गाडी घेण्यात तुम्हाला फायदा आहे. नाहीतर बिना डॉक्युमेंट क्लिअर गाडी घेण्याचा काहीसुद्धा फायदा नाही. तुम्ही त्याच्यात किती जरी खर्च केला, तुम्ही गाडीला प्लेटिंग केलं, गाडी मॉडिफाय केली, गाडी कलर केली, तरी त्याची किंमत भावानं वाढणार नाही. त्याची किंमत भावानं पडूनच राहणार आहे. तुम्ही गाडी समजा एक 40,000 रुपयाला घेतली, त्याच्यावर तुम्ही खर्च करणार 20-30 हजार रुपये खर्च करणार. गाडी 70-80 हजार रुपये तुम्ही करणार का, म्हणजे गाडीला तुम्ही 70-80 हजार रुपये घातल्यासारखं करणार, खरं त्याची किंमत 80 हजार रुपये होणार नाही भावानो. त्याची गाडी 50,000 किंवा 40-45 हजार रुपये तेवढीच धरणार. जर तुम्ही गाडी घेणार असला तर डॉक्युमेंट क्लिअर गाडी घ्या, पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर गाडी घ्या, तरच तुमची किंमत. तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर गाडी 1,00,000 रुपयाला घेतली, त्याच्यावर 30,000 रुपये खर्च केलं, तर हे गाडीचे तुम्ही 2,00,000 रुपये जरी गाडीला म्हणला, गाडीला 2,00,000 रुपये द्यायला सुद्धा लोक मागं पुढं बघत नाहीत. 2,00,000 रुपये सुद्धा देतात. तर दुसरा मुद्दा असा आहे भावांनो, 2026मध्ये RTOचे नियम सगळे बदलल्यात. त्यामुळं कसं आहे, 2 स्ट्रोकच्या ह्याला पैसे थोडे जास्त जाणार. म्हणजे रिपासिंगचं रेट त्यांनी वाढवलेलं आहेत. म्हणजे रिपासिंग करायची असली आपली गाडी तर रेट वाढलेला आहेत. POCचं रेट वाढलेलं आहेत. सगळीकडचं रेट आत्ता सध्या तरी वाढलेलं आहेत. त्यामुळं पैसे जास्त खर्चायला लागणार, हे त्या ह्याच्यात येणारच आहे. म्हणजे तुम्हाला पैसे खर्चायला लागणारच गाडीला, ही गाडी घेणं वर्थ असेल तर. जर तुम्ही विकेंड रायडिंगसाठी जर तुम्ही गाडी घेणार असाल, म्हणजे आठवड्यातनं कवा तर 2-3दा, महिन्यातनं 4-5 वेळा, तर भावानो गाडी मेंटेन ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण की ह्याचं कसा विषय असते, 2 स्ट्रोकमुळं कसं असते, गाडी लगेच चालू होत नाही. पहिल्यांदा तुम्हाला चॉक द्यावा लागतो किंवा 10-20 किका मारा लागतात. लगी आपण गाडी लावली, 5 मिनिटानं चॉक दिल्याशिवाय गाडी चालूच होत नाही. लगी गाडी लावली, आपलं कसं युनिकॉर्न स्प्लेंडरसारखं किती पण दिवस लावा लगेच चालू होते, ह्याचं असं नसते. ह्याचा विषय लई वेगळा आहे. आणि भावानं तुम्हाला हे जे डॉक्युमेंट कायम जवळच ठेवावं लागणार. कारण की पोलीस RX 100 म्हणलं, RX 135 म्हणलं, RXG म्हणलं की लगेच अडवतात. आणि तुमचं डॉक्युमेंट कुठं आहे, तुमचं ग्रीन टॅक्स भरला आहे का, तुमचं POC आहे का, परत तुमचं इन्शुरन्स आहे का, तुमचं लायसन्स आहे का, हे सारखं विचारणार. असंच आपल्या साध्या गाड्यांना कोण विचारत नाही जास्त. युनिकॉर्न म्हणा, स्प्लेंडर म्हणा, कोण कोणाला जास्त विचारत नाहीत, अडवत नाहीत, असा विषय असतो. आणि ह्याचा आणि एक विषय राहिला ह्याच्या फायरिंगचा विषय भावानो. फायरिंग तुम्हाला मिनिममच ठेवायला लागणार आहे. मिनिमम म्हणजे तुम्ही मॉडिफाईड जास्त करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर सिटीत गाडी वापरणार असला किंवा रोज तुम्ही गाडी घेऊन फिरणार असला, तुम्हाला भावानो फायरिंग मिनिममच ठेवायला लागणार आहे. नाहीतर ॲव्हरेजचा एक इश्यू आहे, सोडा ॲव्हरेजचा एक इश्यू आहे भावानो. ॲव्हरेजसाठी तुम्हाला फायरिंग मिनिमम ठेवायला लागणार आहे. आणि पोलिसांचा एक विषय आहे भावानो. पोलिसांचं पण हे आहे की तुम्हाला दंड भरावा लागेल जास्त फायरिंग असेल तर. मिनिमम ठेवा, स्टॉक ठेवा, ॲव्हरेज पण येईल. 25-30 भावानो ॲव्हरेज पडते, 25-30 ॲव्हरेज पण येईल. आणि तुम्हाला कोण अडवणार पण नाही. मिनिमम ठेवा फायरिंग, म्हणजे 2 मफलर ठेवा तुम्ही. फायरिंगचा पण ठेवा जेव्हा तुम्हाला फायरिंग ऐकू वाटतं भावा, तेवढंच. विकेंडसाठी तेवढं ठेवा. डेली राईडसाठी तुम्ही स्टॉक ठेवला तर चालते. त्यामुळं काय एवढा विषय नाही. अनेक भावानं मुद्दा आहे की तुम्ही 2026मध्ये यामा सिरीजची कोणतीही जरी गाडी घेणार असला तर तुम्ही त्यामध्ये काय काय चेक करा, की म्हणजे ही मुख्य आहेत की हीच तुम्ही चेक करावंच, मगच ती गाडी घ्यावी. म्हणजे आपलं इंजिन पूर्ण छान आहे का, कुठं इथं क्रॅक गेले का, किंवा कार्बोरेटर चांगला आहे का आपला, वायरिंग नीट आहे का, चेसीला असा रस्ट झाला आहे का, किंवा चेसी पूर्णच रस्टेड झाल्या का,
किंवा सायलेन्सर नीट आहे का. काय काय गाड्यांना कसं असते भावानो, इथं पूर्ण सायलेन्सर चेपलेला असते, हे सगळं पूर्ण बाद झालेलं असते. परत वर्किंग आहे का सगळं, टाकीला आत रस्ट आहे का. टाकीला भावानो खूप रस्टेड असते, आतनं टाकी भावा खूप रस्टेड असत्या. आता मी गाडी घेतल्या भावानो बघा, हे असं रस्टेड आहे का पूर्ण, हे असं हे कसं वेल्डिंग केले बघा, हे असं आहे का. मीटर पूर्ण भावा बाद आहे, मीटर चांगला आहे का. तुम्ही गाडीला खर्च करणार आहे 1-1.5 लाख रुपये खर्च करणार आहे, त्या हिशोबानं भावानं तुमची गाडी नीट आहे का हे तुम्ही बघू शकता. आता हे बघा माझ्या गाडीला भावानं आधीच्या ओनरनं अशीच गाडी दिलेली आहे, ही मी 85,000 रुपयाला भावानं गाडी विकत घेतल्या. त्यांना आपण काही बोलू शकत नाही. माझ्या गाडीचं काही वर्किंग नव्हतं, इंडिकेटर वर्किंग नव्हतं, हे मागचं गार्ड नव्हतं भावानं, शीट फाटलेली होती. बल्बचं अजून भावानं नीट नाही आहे बघा, बल्बचं अजून बाद झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला सांगतो सगळं बघून घ्या. तुम्हाला जर भावानं डॉक्युमेंट क्लिअर गाडी 80-90 हजारपर्यंत मिळत असेल तर भावानं एवढ्या कंडिशनची घेतली तर चालत्या. जर तुम्ही 1.5-2 लाख रुपये घालून जर गाडी घेणार असला भावानं, सगळं बघा, सगळं म्हणजे सगळे टू झेड, गाडीला कुठं चाकाला आऊट आहे का बाबा, पुढचं फोर्क आऊट आहे का बघा, हे सगळं बघूनच गाडी डॉक्युमेंट क्लिअर घ्या, तरच ती 2026मध्ये किंवा तिथून पुढं घेण्याचा त्याचा उपयोग आहे. नाहीतर तिथून पुढं ते गाडी घेण्याचा काही उपयोग नाही. आता आपण बोलूया भावानो की बिना डॉक्युमेंट क्लिअर गाडी घेतली तर चालेल का 2026मध्ये. तर चालत्या भावानं, फक्त तुम्हाला गावाकडे ती गाडी वापरा, कारण की शहरात जर गाडी वापरली तर ती भावानं गाडी जप्तच होणार आहे, जप्त होणार आहे किंवा दंड पडणार आहे त्या गाडीवर. डॉक्युमेंट क्लिअर, जर गाडी चोरी झाली भावानं सापडणार नाही. 99% चान्स असा पण आहे भावानो, डॉक्युमेंट क्लिअरसुद्धा गाड्या चोरी होतात, सापडत नाहीत. ते सगळं चेंज केल्यावर तुम्हाला काय करणार आहे तो मुद्दा वेगळा आहे, सोडा, त्याचा काही विषय नाही. तुम्हाला एक सांगतो भावानो, बिना डॉक्युमेंट क्लिअर गाडी 2026मध्ये घेऊ नका. त्याच गाड्या जास्त विकायला आलेल्या आहेत, डॉक्युमेंट क्लिअर गाड्या भावानो विकायला आलेल्या नाहीत. त्यामुळं तुम्ही शक्यतो डॉक्युमेंट क्लिअर गाडी घेण्याचाच विचार करा, एवढंच तुम्हाला सांगतो. आज एवढंच आहे. माझ्या चॅनलला भावांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.